सिलेंडरच्या निमित्ताने मृत्यू नाही तर हृदयघाताने माजी सरपंचाचा अंत. सीसीटीव्ही तपासात उलगडले वास्तव. गर्दी गोंधळाच्या चर्चांना पूर्णविराम. अकोला येथील गोरक्षण रोडवरील गॅस एजन्सीत घडलेल्या माजी सरपंचाच्या मृत्यू प्रकरणी शहरात खळबळ उडवली होती. मात्र खदान पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील खरी कारण मीमांसा समोर आली असून सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आण्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव फपुर्डाजी सिरसाट 85 हे 28 मार्च रोजी दुपारी सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीत आले होते. यावेळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केल्यानंतर एजन्सीत कोणतीही गर्दी किंवा रांग नसल्याचे स्पष्ट झाले. उलट शिरसाट यांनी स्वतः जवळील डॉक्टरकडे धाव घेतली. प्राथमिक उपचारानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सायंकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात निष्काळजीपणा किंवा गर्दीमुळे मृत्यू झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून मार्ग दाखल करून पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एक मर्ग झाला आहे. त्यामध्ये शंकरराव सिरसाट हे गोरक्षण रोडवरील यदुराज गॅस एजन्सी या ठिकाणी गॅस सिलेंडर आणण्याकरिता गेले होते आणि त्या ठिकाणी ते उन्हामध्ये उभे राहिल्याने चक्कर येऊन पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी तक्रार होती. त्यावरून आम्ही मर्ग दाखल केला आहे. त्या मर्गाच्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही यदुराज गॅस एजन्सीचे सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता ज्या दिवशीची ही घटना आहे त्या दिवशीच्या घटनेमध्ये मृतक हे त्या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे, परंतु त्या दिवशी कुठलाही वाटप सुरू नव्हता. त्यामुळं यदुराज गॅस एजन्सीवर कुठेही गर्दी नव्हती, लाईनमध्ये कोणीही नव्हते, ऑफिसमध्ये सुद्धा गर्दी नव्हती किंवा बाहेर सुद्धा गर्दी नव्हती. त्यामुळं लाईनमध्ये ते उभे होते किंवा उन्हामुळं असं काही झालेलं आहे असं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही दिसून येत नाही. परंतु आम्ही सदर प्रकरणी मर्ग दाखल केलेला आहे. मर्गाचा आमचा तपास सुरू आहे. तपासामध्ये पुढे जसं ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.